सीमा वादावर सत्ताधाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आता जाणून घेऊयात। शहांवरचा जो बोलण्याचा आरोप आहे तो चुकीचा आहे। शेवटी अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहे आणि त्यांना भेटल्यावर सुद्धा फरक पडणार नाही याचा अर्थ ही उन्मादाची गोष्ट त्यांनी केलेली आहे। शेवटी कोणत्याही पक्षाचा नेता हा आपल्याकरता मोठा नेता असतो आणि आदरणीय अमित शहा हे या देशाचे सगळ्यात मोठ्या पक्षाचे 2 वेळेस अध्यक्ष राहिलेले आहेत। या देशाचे गृहमंत्री आहेत। कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सगळ्यात मोठी त्यांच्यावर आहे आणि त्यांनी तडजोडी करता काही केलं तरी आम्ही काहीच करू देणार नाही ना काहीच होणार नाही याचा अर्थ याला रगट म्हणलं जातं, रगाची भाषा म्हटली जाते। सध्या सीमा भागामध्ये शांतता हे करणं मानवी हक्काप्रमाणे जे प्रत्येक भारतात राहणाऱ्या माणसाचे हक्क आहेत ते त्यांना मिळाले पाहिजेत। जोपर्यंत आमच्या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत ते हक्क मिळवून देण्यासाठी भारताचे गृहमंत्री सक्षम आहेत। त्यांनी मीटिंग बोलवलेली आहे आणि या मीटिंगमध्ये योग्य त्या सूचना ते कर्नाटक शासनाला देतील। त्यांनी म्हटले की 1 इंच आम्ही जमीन देणार नाही, त्यांच्याकडून जमीन आम्हाला बिलकुल नको, आमची जमीन सुप्रीम कोर्ट आम्हाला देणार आहे, त्याच्यामुळे त्यांनी त्याच्याबद्दल काळजी करण्याचं कारण नाही। कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलास ते बोलू दे, केस सुप्रीम कोर्टमध्ये आहे। सुप्रीम कोर्टमध्ये संपूर्ण ताकदीने देवेंद्रजी एकनाथजी आपलं सबमिशन करून चुकलेले आहे आणि या केसमध्ये भडकाऊ भाषणं करून तिकडून किंवा इकडून सीमा भागातल्या लोकांच्या भावना भडकवून दोन्हीकडून कुठलेही वक्तव्य होऊ नये या मताचा मी आहे, कारण दोघांच्या हातात केस नाहीये। न्यूज 18 लोकमतच्या